नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. गोकुळच्या संचालक मंडळाने पत्रक जाहीर करत विरोधकांच्या आरोपाचे खंडन करत नक्की काय आव्हान केलंय? पंचगंगा प्रदूषणाचं करायचं काय? तर कोल्हापूर अंमली पदार्थ विक्रीचे केंद्र बनत आहे का? पंढरपूर देवस्थानासाठी सरकारचा मोठा निर्णय. तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ ही 4 राज्य आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकांचे निकाल कल काय सांगतायत? इराण अमेरिकेत युद्धबंदी संपुष्टात येऊन पूर्ण क्षमतेने युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण होतीये का? या सर्व घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आजच्या बातमीपत्रात जाणून घेऊयात. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, 5 वर्षात सर्वोत्तम कारभार, गोकुळ दूध संघाची नाहक बदनामी करू नका, संचालक मंडळाचे आवाहन. गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासूनच्या गेल्या 63 वर्षाच्या इतिहासात गेल्या 5 वर्षातील कामगिरी सर्वोत्तम आहे, असे प्रसिद्धी पत्रक दूध संघाच्या संचालक मंडळाने आज सोमवारी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान गोकुळ दूध संघाची नाहक बदनामी करू नका असे आवाहनही या पत्रकात केले आहे. विद्यमान संचालक मंडळाने 5 वर्षापूर्वी निवडणूक प्रचारात प्रति लिटरला 2 रुपये दूध दरवाढ देण्याचे वचन दिले होते. दरम्यान म्हशीच्या दुधाला प्रति लिटरला तब्बल 14 रुपये आणि गाईच्या दुधाला प्रति लिटर तब्बल 10 रुपये दूध दरवाढ दिली आहे. संचालक मंडळाने केलेल्या संकल्पानुसार दैनंदिन संकलन 12 लाख लिटरवरून 20 लाख लिटर संकलनाचा टप्पा यशस्वीरित्या गाठला. हा ऐतिहासिक टप्पा म्हणजे सभासदांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केलेल्या विश्वासाचे आणि पाठबळाचेच प्रतीक असल्याचंही या पत्रकात म्हटले आहे. वार्षिक अंतिम दूध दर फरक वाढवताना म्हशीच्या दूध दरातील फरक 2 रुपये 5 पैशांवरून 2.25 रुपये केला. गायच्या दूध दरातील फरक 1 रुपये 5 पैशावरून 2.25 रुपये केला. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्याला दरवर्षी 11 कोटी रुपये जादा अदा होत आहेत. दुग्धजन्य पदार्थांची विक्री वार्षिक तब्बल 125 कोटी पर्यंत पोहोचली आहे. 5 वर्षापूर्वी वार्षिक 2128 कोटी रुपयांची दूध विक्री आज मितीला वार्षिक 3641 कोटी रुपयांवर नेली आहे. विशेष म्हणजे सणासुदीला 25 लाख लिटर दूध विक्रीचा टप्पा गाठण्यात संघाला यश मिळाले आहे. गोकुळ दूध संघावरील नोकर भरतीचा आरोप धांदात खोटा व अपुऱ्या माहितीवर असल्याचे स्पष्ट करताना पत्रकात म्हटले आहे. या आधीच्या संचालक मंडळाच्या कालावधीत 1138 नोकर भरती केली होती. विद्यमान संचालक मंडळाने गेल्या 5 वर्षात फक्त 70 तांत्रिक व इतर पदे भरलेली आहेत. त्यामुळे विरोधकांच्याकडून होणारे आरोप धांदात खोटे आहेत, असेही शेवटी या प्रसिद्धी पत्रकात संचालक मंडळाने म्हटलं आहे. पुढील बातमी आहे, अंमली पदार्थांची विक्री आणि पंचगंगा प्रदूषणाबाबत स्वाभिमानीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या राजरोसपणे सुरू असलेली अंमली पदार्थांची विक्री, त्यामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जात असलेली तरुण पिढी, त्याचबरोबर पंचगंगा नदीचे गंभीर होत चाललेले प्रदूषणाबाबत कठोर कारवाई व्हावी अशा विविध मागण्याबाबत आज सोमवारी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात गांजा, ड्रग्ज यांची विक्री वाढली आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही या टोळ्या सक्रिय असून शालेय व महाविद्यालयीन मुले या जाळ्यात अडकत आहेत. वाढत्या व्यसनाधीनतेमुळे जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. तरुण पिढीला यातून बाहेर काढणे हे आव्हान निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याचबरोबर पंचगंगा नदीचे प्रदूषण ही जिल्ह्याची जीवनवाहिनी धोक्यात आणणारी बाब ठरली आहे. सांडपाणी आणि औद्योगिक रसायने थेट नदीत मिसळत असल्याने पाण्याचे आरोग्य बिघडले आहे. तातडीची उपाययोजना म्हणून शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या सर्व गावातील ग्रामस्थांचे 25 लाखापर्यंत आरोग्य विमा उतरवण्यात यावा. दोन्ही तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या अपुऱ्या पाणी योजना तातडीने पूर्ण कराव्या आदी महत्वपूर्ण मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पवार, सचिन शिंदे, बंडू पाटील, विशाल चौगुले, तानाजी वठारे, राजगोंडा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पुढील बातमी आहे, पंढरपूर देवस्थान परिसर आणि कॉरिडॉरसाठी 4000 कोटींचा विकास आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरचा कायापालट करणाऱ्या सुमारे 4000 कोटी रुपयांच्या पंढरपूर देवस्थान विकास आराखडा आणि कॉरिडॉर प्रकल्पाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ शिखर समितीने आज अधिकृत मंजुरी दिली आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून 1 ऑगस्ट पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहे. पुढील 50 वर्षातील भाविकांची वाढती संख्या आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हा कॉरिडॉर डिझाईन करण्यात आला आहे. मंदिर परिसरात होणारी गर्दी आणि अपघातांचा धोका टाळून भाविकांना विठ्ठलाचे सहज आणि सुलभ दर्शन घेता यावे हा या आराखड्याचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचा प्रकल्पाला असलेला विरोध लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच कॉरिडॉरमुळे व्यवसाय 10 पटीने वाढेल अशी ग्वाही दिली होती, ज्याचा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला. पुढील बातमी आहे 4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निकालाचा कल. बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार, तमिळनाडूमध्ये विजयचा धमाका. 4 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीचे आज समोर आलेले कल देशाच्या राजकीय नकाशात मोठे फेरबदल दर्शवत आहेत. पश्चिम बंगालपासून ते तमिळनाडूपर्यंत जनमताचा कौल बदलताना दिसत असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल स्पष्ट होत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपची जबरदस्त मुसंडी. भाजपने 148चा मॅजिक नंबर ओलांडून 200चा टप्पा गाठला आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस पिछाडीवर असून ममताने निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे. तमिळनाडूमध्ये आजच्या दिवसाचा सर्वात मोठा राजकीय धमाका पाहायला मिळाला. सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कझगम या नव्या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. मुख्यमंत्री के स्टॅलिन यांना त्यांच्याच कोलातूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला असून डीएमकेला मोठा फटका बसला आहे. तर AIDMK ची सुद्धा पिछेहाट पाहायला मिळत आहे. आसाममध्ये एनडीए पुन्हा सत्तेच्या वाटेवर आहे. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखालील युतीने आपला गड राखला असून पंतप्रधान मोदींनी मतदारांचे आभार मानले आहेत. केरळमध्ये अँटी इन्कम्बन्सी लाटेचा फायदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF ला होताना दिसत आहे. UDFने बहुमताचा आकडा गाठला आहे. पुदुचेरीमध्ये एनडीए पुन्हा एकदा सत्ता राखण्याच्या स्थितीत आहे. हे केवळ निवडणूक कल आहेत, तरी अंतिम चित्र स्पष्ट होण्यास काही वेळ लागणार आहे. पुढील बातमी आहे आखातात आरपारची लढाई. ट्रम्प यांचे प्रोजेक्ट फ्रीडम विरुद्ध इराणची युद्धाची धमकी. हर्मुझमध्ये तणाव टोकाला. आखातातील हर्मुझच्या समुद्रधुनीत अडकलेल्या हजारो जहाजांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने आजपासून प्रोजेक्ट फ्रीडम ही मोहीम सुरू केली आहे. मात्र अमेरिकन नौदलाने या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यास त्यांच्यावर थेट हल्ला करण्याची उघड धमकी इराणने दिली आहे. या संघर्षामुळे जागतिक शांतता आता टांगणीला लागली आहे. गेल्या 2 महिन्यापासून हर्मुझमध्ये 2000 जहाजे आणि 20,000 खलाशी अडकले आहेत. हे केवळ अडकलेल्यांना मुक्त करण्यासाठीचे मानवतावादी पाऊल आहे असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी 15,000 सैनिक आणि 100 विमाने या मोहिमेसाठी सज्ज केली आहेत. इराणने या मोहिमेला बेकायदेशीर ठरवले आहे. हर्मुझचा रक्षक इराणच आहे. अमेरिकेने या क्षेत्रात पाऊल ठेवल्यास त्यांना आक्रमक सैन्य मानून आम्ही नष्ट करू असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्रालयाने दिला आहे. एकीकडे संघर्षाची भीती असतानाच ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचेही सुतोवाच केले आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणने 14 कलमी शांतता प्रस्ताव दिला आहे, ज्यावर वॉशिंग्टन विचार करत आहे. दरम्यान नाटो प्रमुख मार्क रूट यांनी युरोपीय देशांनी अमेरिकेला लष्करी तळांच्या वापरासाठी सहकार्य करण्यास सुरुवात केल्याचे सांगून इराणवरील दबाव अधिक वाढवला आहे. जर इराणने प्रत्युत्तर दिले तर तात्पुरती युद्धबंदी संपुष्टात येऊन पूर्ण क्षमतेने युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.